मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सालतवाडा येथे काटेपूर्णा नदीपात्रातील पाण्यात वीज प्रवाह असलेल्या जिवंत तारा तुटून पडल्याने पाण्यात विद्युत प्रवाह येऊन 3 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना 25 जूनला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे। यावेळी नदीपात्रात कोणीही गेलं नसल्याने मोठी मनुष्यहानी टळली। सालतवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी तेजराव पंढरी नागे हे नेहमीप्रमाणे 25 जूनला गावालगतच्या काटेपूर्णा नदीकाठी म्हशी चारण्यासाठी गेले असता दुपारी 3 वाजेच्या दरम्यान 3 म्हशी पाणी पिण्यासाठी नदीमध्ये उतरल्या। नदीपात्रातील पाण्यात विजेचा जिवंत तारा पडल्याने पाण्यात वीज प्रवाह येऊन पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशी तडफडत होत्या। ही बाब मालकाच्या लक्षात आल्यावर मालक म्हशी चारत असलेले शेतकरी तेजराव नागे यांच्या लक्षात आली। ते म्हशीला वाचविण्यासाठी म्हशीजवळ जात असताना तुटलेल्या विद्युत तारा त्यांना दिसल्या। त्यांनी म्हशींना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला, परंतु तेथे कोणीही नसल्याने आणि जिवंत विजेची तार नदीमध्ये तुटून पडल्याने ते त्या म्हशींना वाचविण्यात असमर्थ ठरले। यात तेजराव नागे यांचे जवळपास 3 लाखांच्या वर नुकसान झाले। दरम्यान घटनास्थळी वीज महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। झालेल्या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांना केली आहे। एवढा भयानक प्रकार होता की नदी किनारी मेलेल्या म्हशी, साप, मासे, कासव मरून पडलेले आढळले। एरवी नदीपात्रात गावातील महिला धुणी धुण्यासाठी किंवा मुले पोहण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी जात असतात। सुदैवाने या वेळेत कोणी नदीपात्रात गेले नाही तर मोठ्या प्रमाणात मानवी हानी होऊन मोठा अनर्थ झाला असता। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर।